नेहेम्या अध्याय 9. याच महिन्याच्या 24व्या दिवशी इस्रायल लोक उपास करून गोणताट पांघरून व डोक्यात धूळ घालून एकवट झाले. इस्रायल वंशातील लोक विदेशांपासून निराळे झाले आणि उभे राहून त्यांनी आपली पातके आणि आपल्या पूर्वजांचे अपराध कबूल केले. ते आपल्या जागी उभे राहून प्रहर दिवसपर्यंत आपला देव परमेश्वर याच्या नियमशास्त्राचा ग्रंथ वाचित राहिले व आणखी एक प्रहर आपली पातके कबूल करीत आणि आपला देव परमेश्वर याची उपासना करीत राहिले. मग येशुवा, बानी, कदमिएल, शबन्या, बुन्नी, शेरेब्या, बानी व कनानी यांनी लेव्यांच्या जिन्यांवर उभे राहून उच्च स्वराने आपला देव परमेश्वर याचा धावा केला. मग येशुवा, कदमिएल, बानी, हशबन्या, शेरेब्या, होदिया, शबन्या व पथया हे लेवी म्हणाले, उभे रहा आणि आपला देव परमेश्वर याचा येणेप्रमाणे धन्यवाद अनंत काळ करा. तुझे वैभवशाली नाम धन्य असो. ते सर्व धन्यवाद व स्तवन या पलीकडे आहे. तूच एक परमेश्वर आहेस. आकाश व अत्युच्च आकाश व त्यातील सर्व नक्षत्रगण, पृथ्वी व तीवर वसणारे सर्व जलाशय, त्यात असलेले सर्व काही यांचा तू उत्पन्नकर्ता व पालनकर्ता आहेस. स्वर्गातील सेना तुला नमन करीते. हे परमेश्वरा, तूच देव आहेस. तू अब्रामास निवडून घेऊन खासद्यांच्या ऊर गावातून बाहेर आणले व त्यास अब्राहाम हे नाव दिले आणि त्याचे अंतःकरण तुझ्या संबंधाने एकनिष्ठ आहे असे पाहून तू त्याच्याशी करार केला की मी तुझ्या वंशास कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, यबूसी व गिर्गाशी यांचा देश देईन. तू हे आपले वचन पुरे केले आहे, कारण तू न्यायी आहेस. नंतर तू मिसर देशात आमच्या पूर्वजांचे कष्ट पाहिले व तांबड्या समुद्राच्या तीरी त्यांचा धावा ऐकला. फारो, त्याचे सेवक, त्याच्या देशचे सर्व लोक यास चिन्हे व अद्भुत कृत्ये तू दाखविली, कारण ते त्याजशी गर्वाने वागत होते हे तुला ठाऊक होते. तू आपल्या नामाचा महिमा प्रगट केला, तो आजवर आहे. तू त्यांच्या समोरून समुद्र दुभंग केला, असा की ते समुद्रामधून कोरड्या जमिनीवरून चालून गेले. धोंडा महाजलाशयात टाकावा त्याप्रमाणे तू त्यांचा पाठलाग करणाऱ्या समुद्रतळी फेकले. तू त्यास दिवसा मेघस्तंभाने नेले आणि रात्री ज्या वाटेने त्यांनी जावयाचे तिच्यावर प्रकाश मिळावा म्हणून अग्निस्तंभाने त्यास मार्ग दाखवून नेले. तू सिनाय पर्वतावर उतरून त्याशी स्वर्गातून बोललास आणि त्यास योग्य निर्णय, खरे कायदे, चांगले नियम व आज्ञा लावून दिल्या. तू त्यास आपल्या पवित्र शब्बाथाचा परिचय करून दिला आणि तुझा सेवक मोशे याच्या हस्ते तू त्यास आज्ञा, नियम व धर्मशास्त्र ही विहित केली. आणि त्यांची क्षुधा भागविण्यासाठी तू आकाशातून त्यास अन्न दिले. त्यांची तृषा शमविण्यासाठी खडकातून पाणी काढिले आणि त्यास अशी आज्ञा केली की जो देश तुम्हास देण्यासाठी मी बाहू उभारून आणभाग केली आहे त्याचा ताबा घेण्यासाठी तुम्ही त्यात जा. तथापि त्यांनी व आमच्या पूर्वजांनी उन्मत्त होऊन आपली मान ताठ केली व तुझ्या आज्ञांचा अवमान केला. त्यांनी हुकूम मानण्याचे नाकारिले आणि जी आश्चर्यकृत्ये तू त्यांच्यामध्ये केली होती त्यांची त्यांनी पर्वा केली नाही. पण त्यांनी आपली मान ताठ करून एवढे बंड केले की आपल्या दास्यस्थितीत परत जाण्यासाठी त्यांनी एक नायक नेमिला. पण तू क्षमाशील, कृपाळू, दयामय, मंदक्रोध व अतिकरुणामय देव आहेस. तू त्यांचा त्याग केला नाही. त्यांनी ओतीव वासरू केले व ज्या देवाने तुला मिसर देशातून सोडवून आणले
तोच हा असे म्हणून तुला संताप आणणारी कामे केली. तथापि तू अति दयाळू असल्या कारणाने त्यास तू रानात सोडून दिले नाही. दिवसा त्यांचा मार्गदर्शक मेघस्तंभ त्याजवरून ढळला नाही आणि रात्रीचा प्रकाश देऊन नीट मार्ग दाखविणारा अग्निस्तंभही ढळला नाही. त्याप्रमाणे शिक्षण प्राप्त व्हावे म्हणून तू त्यास आपला सदात्मा दिला. त्यांच्या तोंडचा मान्ना तू काढून घेतला नाही आणि त्यांची तृषा शांत करण्यासाठी तू त्यास पाणी देत राहिलास. 40 वर्षे जंगलात तू त्यांचे असे पालन पोषण केले की त्यास कशाचीही वाण पडली नाही. त्यांची वस्त्रे जीर्ण झाली नाहीत, त्यांच्या पायास सूज आली नाही. मग तू त्यास देशोदेशीचे लोक अंकित करून दिले आणि त्यांच्या चतुस्सीमा नेमून दिल्या. त्याप्रमाणेच हेशबोनचा राजा सिहोन व बाशानाचा राजा ओग या दोघांच्या देशाचे वतन त्यास प्राप्त झाले. तू त्यांचे वंशज आकाशातील ताऱ्यांप्रमाणे बहुगुणित केले आणि ज्या देशात जाऊन तुम्ही त्यांचे वतन पावाल म्हणून तू त्यांच्या पूर्वजास सांगितले होते त्या देशी तू त्यास नेऊन पोचविले. त्याप्रमाणेच त्यांच्या वंशजांनी त्या देशात जाऊन त्याचा ताबा घेतला. तू त्यांच्या देखत देशातले रहिवासी कनानी यास पादाक्रांत केले. त्यांचे राजे व देशचे लोक यांचे वाटेल ते करावे म्हणून त्यास तू त्यांच्या हाती दिले. त्यांनी तटबंदीची नगरे व सुपीक भूमी काबीज केली आणि उत्तमोत्तम वस्तूंनी भरलेली घरे, खोदलेले हौद, द्राक्षांचे मळे, जैतुनांचे मळे व विपुल फळझाडे यांचा ताबा घेतला. ते खाऊन तृप्त झाले, धष्टपुष्ट झाले आणि तुझ्या अतिशयित चांगुलपणामुळे सुख पावले. पण त्यांनी आज्ञाभंग करून तुझविरुद्ध बंड केले. तुझे धर्मशास्त्र त्यांनी पाठीमागे फेकून दिले. तुझकडे त्यांनी पुन्हा वळावे असे ज्या तुझ्या संदेष्ट्यांनी निक्षून सांगितले त्यास त्यांनी जीवे मारिले आणि तुला संतप्त केले. त्यामुळे तू त्यास त्यांच्या शत्रूंच्या हाती दिले. त्यांनी त्यास संकटात घातले. तरी आपल्या विपत्काळी त्यांनी तुझा धावा केला. तो तू स्वर्गातून ऐकला व तुझ्या दयेच्या बहुत्कृत्यास अनुसरून त्यास त्यांच्या शत्रूंच्या हातून सोडविण्यासाठी तू त्यास सोडविणारे दिले. पण जेव्हा जेव्हा त्यास स्वास्थ्य मिळे तेव्हा तेव्हा ते तुझ्यासमोर दुष्कर्म करीत. यामुळे तू त्यास शत्रूंच्या हाती देत असस व ते त्याजवर सत्ता चालवीत. तरी ते तुझकडे वळून तुझा धावा करीत. तो तू स्वर्गातून ऐकत असस आणि तुझ्या दयेच्या कृत्यास अनुसरून तू त्यास अनेक वेळा मुक्त केले. त्यास पुन्हा नियमशास्त्राप्रत आणावे म्हणून तू त्यास बजावून सांगितले, तरी त्यांनी उन्मत्त होऊन तुझ्या आज्ञांचा अवमान केला आणि जे निर्णय पाळिल्याने मनुष्य जिवंत राहतो ते न जुमानिता त्यांनी पाप केले. त्यांनी आपला खांदा जुवाखालून काढून घेतला, मान ताठ केली व ते ऐकतनासे झाले. तू पुष्कळ वर्षे त्यांची गय केली व आपल्या आत्म्याने संदेष्ट्यांच्याद्वारे त्यास बजावित आलास. पण त्यांनी कान दिला नाही म्हणून तू त्यास अनेक देशातील लोकांच्या हाती दिले. तरी तू आपल्या दयेच्या बहुत्कृत्यास अनुसरून त्याचा पुरा अंत केला नाही, त्यांचा त्याग केला नाही, कारण तू कृपाळू व दयाळू देव आहेस. तर आता हे आमच्या देवा, हे थोर, पराक्रमी व भयावह देवा, आपला करार व दया कायम राखणाऱ्या देवा, अश्शूरी राजाच्या काळापासून आजपर्यंत आम्हास, आमच्या राजास, आमच्या अधिपतीस, आमच्या याजकास, आमच्या संदेष्ट्यांस, आमच्या वाडवडिलांस आणि तुझ्या सर्व लोकांस जे कष्ट झाले आहेत ते क्षुल्लक लेखू नको. आम्हावर जे काही गुदरले आहे त्याच्या बाबतीत तू न्यायशील आहेस. तू आमच्याशी सत्यतेने वागलास, पण आम्ही दुष्टाई केली आहे. आमचे राजे, अधिपती, याजक आणि वाडवडील यांनी तुझे नियमशास्त्र पाळिले नाही आणि आपल्या ज्या आज्ञांच्या व निर्बंधांच्या योगे तू त्यास बजाविले
त्याकडे त्यांनी लक्ष दिले नाही. त्यांनी आपल्या राज्यात तुझी सेवा केली नाही. तू त्यांचे मोठे कल्याण केले आणि तू त्यास विस्तृत व सुपीक भूमी दिली, तरीही तुझी सेवा त्यांनी केली नाही आणि आपल्या दुष्कर्मांपासून ते परावृत्त झाले नाहीत. पहा, आज आम्ही दास बनलो आहोत. आमच्या पूर्वजांनी उत्तम उत्पन्न उपभोगावे म्हणून जो देश तू त्यास दिला, त्यात आम्ही केवळ दास आहोत. आमच्या पापांमुळे जे राजे तू आम्हावर नेमिले आहेत, त्यास या देशाचे पुष्कळ उत्पन्न मिळत आहे. ते आमच्या देहांवर व आमच्या गुराढोरांवर हवी तशी सत्ता चालवित आहेत. आम्ही फार फार संकटात आहोत. या सर्व कारणास्तव आम्ही दृढ करार करीतो व लिहून देतो, आणि आमचे अधिपती, लेवी व याजक हे त्याजवर मोहर करीत आहेत.